और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, deep freezers, Visi cooler, LED televisions, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी डोंबिवलीत भव्य तिरंगा रॅली काढण्यात येणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारातून डोंबिवली शहरातील विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्थांच्या सहभागाने ही रॅली आयोजित करण्यात आली आहे। स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन करण्यासोबतच राष्ट्रध्वजाचा सन्मान, देशभक्तीची भावना आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवणं हा या रॅलीचा मुख्य उद्देश आहे। या तिरंगा रॅलीमध्ये शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच हजारो नागरिक सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे। डोंबिवली पूर्वेतील टिळक चौक, सर्वेश हॉल, ब्राह्मण सभा, फडके रोड, पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, पुढे दत्तनगर चौक येथे रॅली असा मार्ग असणार आहे। या रॅलीत सहभाग घ्यावा असं आवाहन पै फ्रेंड्स लायब्ररीचे पुंडलिक पै यांनी पत्रकार परिषद केलं। या पत्रकार परिषदेत शिवसेना आमदार राजेश मोरे, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, विंदा बुसकुटे, माजी मुख्याध्यापिका दीपाली काळे, पदश्री गजानन माने, सागर जेधे, विवेक खामकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या संकल्पनेतून हर घर तिरंगा या उद्देशाने या कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब, श्रीकांत फाउंडेशन आणि डोंबिवलीतील तमाम सर्व सामाजिक संस्था असतील, सामाजिक मंडळ असतील, मग त्याच्यात साहित्यिक असतील, कलाकार असतील, नाट्यप्रेमी असतील, सर्वच सामाजिक संस्था आणि या डोंबिवलीमध्ये मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेले आहे। आमचे पै लायब्ररीचे सन्माननीय संस्थापक पै सर यांच्या माध्यमातून आणि सर्व संस्थेच्या माध्यमातून या 45-50 ज्या डोंबिवलीमध्ये संस्था आहेत त्या संस्थेच्या माध्यमातून आणि श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात हा तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या तिरंगा रॅलीच्या तिरंगा रॅलीचा एकच उद्देश आहे की आपल्याला अनेक प्रकारचे संदेश या माध्यमातून द्यायचे आहे। जसं आपला तिरंगा देशाची शान आहे, आणबाण शान आहे, त्याचप्रमाणे अजूनही त्याचा दर्जा उंचावावा याप्रमाणे आपण एक जागतिक त्याचं नाव व्हावं याप्रमाणे आपण मोठ्या प्रमाणे ही तिरंगा रॅली काढत आहोत। त्याच्यात अनेक शाळा भाग घेणार आहेत, कॉलेजेस भाग घेणार आहेत आणि मोठ्या प्रमाणात ती रॅली आपण काढणार आहोत। आपण जागतिक रेकॉर्ड साठी आपण सर्वजण डोंबिवलीकर मिळून प्रयत्न करणार आहोत आणि त्याच्यासाठी आमच्या संपूर्ण बैठका चालू आहेत। परवा दिवशी एक बैठक झाली, काल एक बैठक झाली, कारण आपल्याकडे दिवस कमी असल्यामुळे आपण आज तातडीची जी पत्रकार परिषद घेतली की एक लोकांपर्यंत संदेश गेला पाहिजे की बाबा डोंबिवलीमध्ये आपण एक तिरंगा रॅली मोठ्या प्रमाणात काढतोय आणि त्यामुळे आज आपण पै सरांच्या अध्यक्षतेखाली आपण घेतलेली आहे। अजून पण आपण 12 तारखेला एक प्रेस बैठक घेणार आहोत, तिथे तुम्हाला सर्व त्याची माहिती, सविस्तर माहिती दिली जाईल की ती संस्था आहेत, कुठल्या कुठल्या शाळेने भाग घेतलेला आहे, कशा प्रकारे नियोजन केलेलं आहे, असं संपूर्ण तुम्हाला आढावा 12 तारखेला दिला। माझी एक विनंती पत्रकारांना की जास्तीत जास्त प्रसिद्ध द्यावं, कारण आपल्या देशाचं शान आहे, तिरंगा रॅली आहे, एक मोठ्या प्रमाणात आहे। याच्यात मगाशी राजेश कदम साहेबांनी सांगितलं की एक इथे राजकीय काही नाही, एक आपण देशप्रेमी सर्वजण याच्यात समाविष्ट व्हावे अशी मोठ्या प्रमाणात इच्छा आहे आणि सर्वांनी सामील व्हावं असं मी जाहीर आवाहन करतो। याच्यामध्ये अजून कुठले नेते वगैरे येणार आहेत का?
आणि आपले मित्र पक्ष असतील किंवा विरोधी पक्ष असतील सर्वच या रॅलीमध्ये सर्वच पक्षाची लोक भाग घेतील. मग त्याच्यात मंत्री महोदय असतील, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, सर्वच पक्षाचे नेते याच्यात सामील होणार आहेत. कारण हा आपल्या देशाचं शान आहे. झेंडा तिरंगा हा देशाचा आहे. याच्यात काय पक्षविक्ष काहीच नाही. फक्त डोंबिवलीकर आम्ही, जसं ताई मगाशी म्हणाला की कुठे आम्हाला डोंबिवलीचं नाव नसेल, पण डोंबिवलीला नाव करण्याचं काम आम्ही करतोय सर्वजण. जसे आमचं गुढीपाडवाचा सण असेल, आज जगात गेलेलं आहे नाव, आणि मग हा तिरंगा रॅलीचंही जगात नाव जावं अशी सर्व डोंबिवलीकरांची भावना असेल, आणि त्याप्रमाणे आम्ही करणार. कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, डोंबिवली. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.